बुलढाण्यात गुटखा तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार, 50 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, वाहनासह चालक ताब्यात. बुलढाणा प्रतिनिधी. बुलढाणा जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. बुऱ्हाणपूर, वरवट बकाल या मार्गावर पोलिसांनी सापळा रचून तब्बल 50,13,920 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जून 13 रोजी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाला बुऱ्हाणपूर, वरवट बकाल मार्गावरून अकोला, यवतमाळकडे जाणाऱ्या एका पिकअप वाहनातून प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वरवट बकाल येथील रोडवर नाकाबंदी करून संशयित वाहन क्रमांक MH40GT2965 अडवले. वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सुरूर अहमद नूर अहमद, वय 37, रा. फिरदौस कॉलनी, अकोला, असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. जप्त केलेल्या मालामध्ये बाजीराव गोल्ड, मस्तानी टोबॅको, नजर 1000, N05 प्रीमियम, किंग टोबॅको तसेच प्रीमियम नजर 9000 या ब्रँडचा माल असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत गुटख्यासह मालवाहू वाहनही जप्त करण्यात आले असून वाहनाची किंमत अंदाजे 20 लाख रुपये आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस टाइम्स मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक जावेद शाह.